मावशी ती कालची भाजी करा ना परत. हो हो मावशी नाश्त्याला काय? अगं पूजा लवकर ये आणि चहा नाश्ता दे ना. मावशी 2 स्पेशल द्या. आधी त्या दादांना दे. मला पण द्या. मावशी मी रात्री जेवायला नाहीये बरं का. आला बघ रोजच्या प्रमाणे सकाळ सकाळी. आता चहा पाणी द्या आणि सांगेल काहीतरी नवीन. पूजा ते आपली परंपरा जगवतात. चहा थंड होईल. दे पटकन चहा नाश्ता पिलायला. घ्या. पोरी आहेस तू गुणी, होशील राजाची राणी, चिंता बाळगू नको म्हणे. एक होता राजा, एक होती राणी, त्यांची ही कहाणी या पिंगळ्याच्या जुबानी. या रवीची उधारी खूप राहिली आहे. तू मागत का नाही? अगं असू दे ग, देईल तो. पण कधी? अगं असेल काहीतरी अडचण. मुलगा चांगल्या घरातला वाटतो मला. हा वाटतो तरी चांगला. मामी मामी कालची गवारीची भाजी खूप छान झाली होती. अख्खं गाव म्हणते मावशी आणि ह्यो एकटाच म्हणतोय मामी. तवाच मी ओळखलं हे येणार आहे पुढे कामी. एवढे पैसे आहेत पण बिल मात्र द्यायचं नाही. माझं हेच माझं पाकिट आहे. आधी उधारी. उधारीचं एवढं असतंय बघा, त्यामुळे सारखा संपर्क राहतोय. पाहुणं पोह तोंडात गेलं पाहिजे. चाललं होतं मनावानी पण दैव जाणिले कुणी. अचानक या प्रेम कहाणीला नजर लावली कुणी. जो रवी अचानक यायचा बंद झाला आणि पूजाचा जीव कासावीस झाला. काय करावं, कुठं शोधावं, काहीही केल्या कळा. घड्याळाचा काटा सरता काही सराना. दिवसा मागून दिवसच चालली होती आणि पूजाची नजर घारीवानी रवीला शोधत राहिली होती. का ग काय झालं? काय नाही, त्या रवीचं बिल खूप राहिलंय. आईला काय मी खरी बात बिलाची नाही दिलाची आहे. 2 वर्ष गेली आणि अचानक एक दिवस कलेक्टर साहेब आले. मामी अरे रवी, किती दिवसांनी आलास? कसं काय येणं केलं? मामी आम्ही लग्नाचं सांगायला आलोय. लग्न ठरलं? अरे वा. कुठे आणि पत्रिका कुठे आहे? सांगतो, सगळं सांगतो. फक्त एक अडचण आहे. काय? काय आहे, मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी दागिने घेतलेत, पण मी तिला एकदाच भेटलोय ना. हे दागिने तिला होतील का नाही हे मला माहित नाही. पण तुमच्या पूजाची अंगकाठी तिच्यासारखीच आहे. सो तुमच्या पूजाला जर हे दागिने झाले तर तिलाही होतील आणि माझी काळजी मिटेल. बस, बाकी काही नाही. हो चालेल ना. तुला मीच गाणार. कशी लक्ष्मी सारखी दिसतेस. तुमची लक्ष्मी मला द्या की. घ्या की.
भावनेच्या भरात मावशी उधारीचं तेवढं विसरू नका. शुद्ध मन शुद्ध सोनं. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे ज्वेलर्स. वैभवशाली परंपरा सुवर्णमयी शुद्धतेची.